ज्यांना ज्यांना मराठी येत नाही त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा. मी एक रिक्षावाला म्हणून तुम्हाला समजून सांगणार आहे, तुमच्याच फायद्यासाठी सांगणार आहे. तर जो 4 मेला तुम्ही मोर्चा काढणार आहेत, एक तर ह्या मोर्चामध्ये तुम्ही सहभाग घेऊ नका जर तुम्हाला मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठी माणूस एवढा भडकला याचं कारण तुम्ही स्वतः आहेत. कारण की जर तुमच्यावर मराठी सक्ती केली होती सरकारने, तर तुम्ही त्यांना बोलायला पाहिजे होतं की मराठी भाषेवर आमचं प्रेम आहे, मराठी भाषा पण आम्हाला आवडती, पण आम्हाला थोडासा टायमिंग द्या मराठी भाषा शिकायला. तर एक वेगळा विषय होता. पण तुम्ही डायरेक्ट मराठी भाषा आम्ही शिकणार नाही किंवा मुंबई आमच्यामुळे चलते, महाराष्ट्र आमच्यामुळे चालतो असं बोलले. त्याच्यामुळं महाराष्ट्रातली माणसं तुमच्यावरती भडकले. तर कसं आहे, इथले माणसं जेवढी शांत आहेत तेवढेच ते रागीट पण आहेत. आणि आता ज्यांना ज्यांना म्हणजे हा जो निर्णय आहे मराठी भाषेचा, हा थोडासा पुढे ढकललेला आहे. जर ज्यांना ज्यांना आता महाराष्ट्रात राहायचंय, काम करायचंय, तर त्यांनी त्यांनी मराठी भाषा शिकून घेतली पाहिजे. आता निर्णय थोडासा पुढे लांबल्यामुळे ना, तुम्हाला टायमिंग भेटलाय मराठी भाषा शिकायला, तर शिकून घ्या. आणि मराठी भाषेच्या विरोधात किंवा महाराष्ट्राच्या विरोधात काही बोलत जाऊ नका. जर असं बोलल्याने मराठी माणूस आहे ना, त्याचा राग आहे तो नाकावरतीच असतो, तो कधी पण लगेच भडकू शकतो. तर ह्याची काळजी घ्या की तुमच्याकडनं काही चूक होऊ देऊ नका. जय महाराष्ट्र.